हरिओम. तुकाराम गाथा. अभंग आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्य अंगी घातले जडून, वर्म नेणे कोण करिता तो. तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण, जैसा मृग श्रीण मृगजळी. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकारामबुवा महाराजांनी या अभंगामध्ये मूलतः मुक्तच असलेला जीव बद्ध कसा होतो ते पहिल्या 1.5 चरणात सांगितले आहे. दुसऱ्या चरणाच्या शेवटच्या अर्ध्या चरणामध्ये अशा प्रकारे जीव बद्ध होऊ नये यासाठी उपाय सांगितला आहे. तथापि असे न केल्यास याचा परिणाम काय होईल ते शेवटच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितले आहे. तुकारामबुवांनी या अभंगामध्ये जीवाचा बद्धपणा सांगितला आहे. या अभंगामध्ये सांगण्याचा रोख जीवाबद्दल आहे. जीवाला लागू असलेले आपल्याला आपोआप लागू होते. वास्तवात जीव औषात्म्याच्या सन्निध आहे. जीव औषात्म्याचाच एक भाग आहे, तरीही तो बद्ध होतो. ही विस्मयकारक गोष्ट आपल्याला जाणून समजून घ्यायची आहे. जीव बद्ध झाला की आपोआप आपणही बद्ध होतो. यामुळे जर आपण बद्ध झालो नाही तर जीवही बद्ध होणार नाही. असे हे एकमेकांशी जोडलेले आहे. यावरून आपण बद्ध होण्याचा असा बुद्धूपणा करायचा नाही असा तुकारामबुवांचा उपदेश आहे. जीवाच्या माध्यमामधून तुकारामबुवा आपल्याला मुक्त राहण्याची युक्ती शिकवित आहेत. ही किल्लीस उमजली तर आपली अध्यात्माची वाटचाल सुरळीत सुरू राहते. आपण जीवाचा बद्धपणा कारणांसह सविस्तर समजावून घेऊ, म्हणजे आपल्याला मुक्तीसाठी कोणती तयारी करायची आहे याचे आकलन होईल. आपल्या मुक्तीसाठी हा अभंग फार महत्त्वाचा आहे. पहिला चरण आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तुकारामबुवा सांगतात की आपला जीव मूलतः मुक्तच आहे. कारण जीव म्हणजे आपण असलेल्या औषात्म्याचे परमचैतन्य. यामुळे औषात्मा आणि त्याची चेतना यासारखाच जीवही आदी अनादी आहे. परंतु मनामुळे देहादी इंद्रियांना झालेली भौतिकाची भोगमय इच्छा, म्हणजे संचितात नसलेली इच्छा, ती इच्छा आपल्यालाच झाली आहे असे जीव अनवधानाने समजतो आणि जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. आता जीव आणि आपला संबंध काय आहे? तर सर्वप्रथम आपण माहीत करून घेऊ की देह जीव म्हणजे नेमके काय आहे. औषात्मा असलेल्या आपल्या जीवाचा देहाचा संबंध काय आहे? औषात्मा असलेले आपण जेव्हा मातेच्या उदरे प्रवेश करतो त्यावेळी सूक्ष्मातिसूक्ष्म असलेले आपण आपल्या संरक्षणासाठी स्वतःच्या परमचैतन्याद्वारे पंचमहाभूतांमधून जडदेह धारण करतो. यामुळे पंचमहाभूतिक देह कायम जड, मर्त्य, मरणधर्मा असाच आहे. परंतु देहामध्ये औषात्म्यामधील परमचैतन्य सळसळत असल्यामुळे देह चैतन्यमय झाल्यासारखा वाटतो, तसा आभास होतो. याची पकड आपल्यावर इतकी घट्ट बसते की आपण स्वतःला देह समजू लागतो. या चैतन्यालाच आपण जीव असे म्हणतो. थोडक्यात हा घोटाळा सुटसुटीतपणे असा आहे की औषात्मा असलेले आपण आपले चैतन्य, त्यामधून निर्माण झालेले जडदेह, यामुळे चैतन्याला मिळालेले संबोधन जीव यासंबंधी सीमारेषा पुसली जाते. येथे आभासी एकत्व जाणवू लागते. आपल्या संपूर्ण देहामध्ये औषात्माचे चैतन्य सळसळत असते. तेथे सर्वत्र संवेदना असतात. अशा प्रकारे
चैतन्यरूपी जीवाची देहाजवळ जवळीक होते. देहाला जरा काही यातना, पीडा, जखम झाली की त्याचे दुःख चैतन्यामुळे जीवाला जाणवते. जीव ते देहाचे दुःख स्वतःवर ओढवून घेतो. बाळाला जरा काही दुःख झाले, यातना झाल्या, तो रडू लागला की त्याची माता कासावीस होते. तिला आता बाळाचे दुःख कधी एकदा चटकन दूर करेन असे होते. तिच्या डोळ्यामधून अश्रू ओघळू लागतात. वास्तवात मातेला कसलेही दुःख झालेले नसते. तिला कोणत्याही यातना होत नसतात. तिला रडू यावे असे काही तिला झालेले नसते. तरीही बाळाच्या रडण्याची संवेदना तिला रडवेले करते. अशाच प्रकारे देहाच्या दुःखाची संवेदना जीवाला होते. वास्तवात जीवाचा त्या दुःखाशी काहीही संबंध नसतो. ते दुःख देहाचे असते. तरीही जीव ते दुःख स्वतःवर ओढवून घेतो. यामुळे देह सोकावतो आणि त्याने अयोगिक वर्तन केल्याने आपले संचित साचते. आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. यालाच तुकाराम बुवांनी येथे मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे असे म्हटले आहे. हे असे का होते याचे कारण आपण समजून घेऊ. प्रथम म्हणजे आध्यात्मिक सापळा. मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणताही प्राणी पकडायचा असेल तर त्यासाठी सापळा रचला जातो. चोराला पकडायचे असेल तर त्यासाठी पोलीस सापळा रचतात. वास्तवात चोर असून साव म्हणून वावर करणाऱ्याला पकडले असेल तर अशाचा सत्य चेहरा उघड करण्यासाठी सापळा रचला जातो. अशा प्रकारे हे जे सापळे रचले जातात ते भौतिक सापळे आहेत. तसाच अध्यात्मामध्येही सापळा आहे. येथे दांभिक, ढोंगी, सोंगी, भोगी, तथाकथित योगी योगविद्येचा, अध्यात्माचा बुरखा पांघरून सद्गुरू, योगगुरू, आध्यात्मिक सद्गुरू म्हणून फिरणारा मुक्त होऊ नये, परमात्म्याचा दरबार परिपूर्ण, पवित्र, शुद्ध राहावा म्हणून अशांना मुक्तीच्या वाटेवर परत पाठवण्यासाठी आध्यात्मिक सापळे रचलेले आहेत. आकर्षित करून घेण्यासारखे काही ज्ञान झाल्यावर देहाला अयोगिक वर्तन करण्याची तीव्र इच्छा होते. आता वास्तवात ही इच्छा देहाला झाली आहे, परंतु वर निरूपण केल्याप्रमाणे ही इच्छा आपल्यालाच झाली आहे आणि तिची पूर्तता करण्यासाठी जबाबदारी आपल्यावर आहे अशी जीवाची समजूत होते. म्हणजे तसे जीव समजतो त्याप्रमाणे तो इच्छा पूर्ण करण्याची सर्व व्यवस्था करतो. अर्थातच त्याचे भोग निर्माण होतात, कारण ती इच्छापूर्ती आपल्या संचितानुसार नसते. हाच तो आध्यात्मिक सापळा आहे. यामुळे संचित निर्माण होऊन मुक्त न होता औषात्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. यामुळे अयोगिक कृत्य करणारा मुक्त होत नाही. आता अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक घटना अशा घडत असतात. येथे उदाहरण म्हणून थोडक्यात सांगितले. दुसरं म्हणजे जीवनोद्देशाची असमंजसता. आपल्याला मूलभूत ज्ञान वेदांद्वारे प्राप्त झाले आहे. हा विषय फार दीर्घ आहे, परंतु आपण त्याचा अगदी थोडक्यात परामर्श घेऊ. वेद 4 आहेत. त्यांचे प्रत्येकी 3 भाग आहेत. 1 ब्राह्मण, 2 आरण्यके, 3 वेदांत किंवा उपनिषदे. यापैकी ब्राह्मण भागात वैयक्तिक भौतिक उपभोग प्राप्त होण्यासाठी यज्ञ, याग, विधी आणि सोपस्कार सांगितलेले आहेत. याचा मूलभूत उद्देश असा होता की या योगे मानव परमात्म्याकडे आकर्षित होईल. भौतिकाच्या माध्यमामधून का होईना, परंतु त्याची परमात्म्याशी ओळख होईल, संधान साधले जाईल. यामधूनच त्याला परमात्म्याचा आणि त्या योगे औषात्म्याचा स्वस्वरूपाचा परिचय होईल. अशा प्रकारे तो यामधून प्रेरणा घेऊन अध्यात्माची यात्रा करायला उद्युक्त होईल. अध्यात्माची यात्रा करण्यासाठी, अंतस्भागी उतरण्यासाठी, एकाग्रतेसाठी तो अरण्यामधील नैसर्गिक वातावरणात एकचित्त होईल. या योगे
त्याला ध्यानसमाधी साध्य होईल. यासाठी आरण्यके या भागामध्ये निसर्गाचे बहारदार अप्रतिम वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे ध्यानसमाधी साध्य झाल्यावर त्याची गोडी लागून तो वेदांत उपनिषदे समजून घेईल. या योगे तो स्वस्वरूपाचा शोध घेईल. संपूर्ण योगिक आचरणाने अथक परिश्रम घेऊन यथाकाळी त्याला परमात्म्याचे योगधाम सापडेल. त्याला ते दिव्य दर्शन होईल, तो मुक्त होईल. अशा प्रकारे स्वशोध घेणे, मुक्त होणे हाच मानवी जीवनाचा एकमेव उद्देश पूर्ण होईल. परंतु झाले भलतेच. मानव या ब्राह्मण भागावर यज्ञ, याग, विधी, सोपस्कार करत थांबला. कारण येथे अशा प्रकारे विधी करून भौतिक उपभोगांची पूर्तता होते अशी त्याने समजूत करून घेतली. आपल्या मनाप्रमाणे भरपूर भौतिक उपभोग मिळावेत म्हणून तो या विधींमध्ये रममाण झाला. भौतिक उपभोग घेणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे असे समजून तो त्यातच जन्मोजन्मी अडकला. याला खतपाणी पुरोहितांनी घातले. पोटापाण्यासाठी, द्रव्यार्जन करण्यासाठी येथे भरपूर संधी आहे हे त्यांनी बरोबर ओळखले. मानव संवेदनशील आहे हे त्यांनी जाणले आणि त्यांनी धार्मिक बाजार मांडला. त्यांनी मानवाच्या निरनिराळ्या भौतिक उपभोगांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळे मंत्र, विधी, सोपस्कार रचले. त्याचे पापक्षालन व्हावे, त्याला पुण्य प्राप्त व्हावे यासाठी भिन्न भिन्न विधी तयार केले. त्यासाठी भिन्न भिन्न मंत्र रचले. या मंत्रांमधून देवदैत्यांना खुश करण्यासाठी त्यांची स्तुती असते. त्यांना आवाहन करून मानवाच्या इच्छापूर्ततेसाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी सांगितलेले असते. त्यासाठी विधी सोपस्कार करायचे असतात. या सर्व वातावरणामुळे मानव भारावून जातो. तो समजतो की यामुळे त्याला पुण्य प्राप्त होते आणि यामुळे त्याचे भौतिक उपभोग शमन होतात. अशा प्रकारे मानवाला त्याच्या जीवनोद्देशाची असमंजसता आली. भौतिक उपभोग घेणे या पलीकडे मानवी जीवनाचे काही उच्च उद्दिष्ट असते असा विचार त्या भौतिक उपभोगामुळे मानवाला सुचेनासा झाला. याचे संस्कार पिढ्यानपिढ्या केले गेले आणि ते व्यवस्थित रुजले. यामुळे मानवी देही उपभोग हेच उद्दिष्ट ठेवून आयुष्य जगणे सुरू झाले. यात नकळत जीव अडकला. त्या सापळ्यात अडकून तो जन्ममृत्यू असे दुर्दैवी सुखदुःखाचे फेरे घेत राहिला. यालाच तुकाराम बुवांनी येथे मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे असे म्हटले आहे. पुढचा चरण आहे पाप पुण्य अंगी घेतले जडून. अशा प्रकारे जीवाने देहाचे पाप पुण्य स्वतःला जखडून घेतले. वास्तवात काहीही कारण नाही. आता अशा भौतिक उपभोगांमध्ये जीव म्हणजे औषात्म्याचे चैतन्य जर अडकले तर औषात्मा तरी काय करणार. तो जीवाचा हा नसता उद्योग जाणून आता त्याच्या हाती ती एकमेव गोष्ट उरते, ती म्हणजे ही लीला अनुभवणे. तेच तो करतो. कारण ही लीला ही त्याच्याच चैतन्याकडून जीवाच्या माध्यमामधून देहाकडून घडत असते. म्हणजे एक प्रकारे ही त्याचीच स्वलीला असते. असे निरुद्योगी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. कोणीतरी दोघेजण त्यांच्या व्यवहारासाठी एकत्र येऊन व्यावहारिक गोष्टी बोलत असतात. यात काहीही कारण नसताना, काहीही संबंध नसताना कोणीतरी तिराहित यात लक्ष घालतो. आता यांचा व्यवहार पूर्ण करणे हे ओझे तो अन्य कोणी नव्हे तर तो आपणच आपल्या डोक्यावर घेतो. असे करताना स्वतःचा आर्थिक सहभागही करतो. शेवटी हे सर्व अंगाशी येते. आर्थिक फटका बसतो. त्या दोघांकडूनही नको ते आणि नको त्या भाषेत ऐकावे लागते. शिवाय घरच्यांची बोलणी खावी लागतात, ती निराळीच. लग्न समारंभ सुरू असतो म्हणजे पुरोहित विधी करून घेत असतात. इकडे सर्वत्र ही धमाल सुरू असते. लहान मुलांना यात काहीही स्वारस्य नसते. ती आपापसात लपाछपीचा किंवा शिवाशिवीचा खेळ सुरू करतात.
त्यांचे आईवडील मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपापसात गप्पांचा फड जमवून त्यात रंगून गेलेले असतात. एक कोणीतरी सार्वजनिक मावशी हे पाहते आणि त्या मुलांना आवरण्याचे, त्यांना शिस्त लावण्याचे काम आपल्या डोक्यावर ओढवून घेते आणि त्या मुलांना दटावायला सुरुवात करते. यामधून जे व्हायचे ते होतेच. त्यातील एखादा जरा मोठा मुलगा त्या सार्वजनिक मावशींना सर्वांसमक्ष उलट विचारतो, आमचे मम्मी पप्पा काही बोलत नाहीत, तुम्ही कोण आम्हाला खेळू न देणाऱ्या आहात. झाले. सार्वजनिक मावशी नव्या पिढीला काही शिस्तच राहिलेली नाही, संस्कारांच्या नावाने शून्य वगैरे वगैरे असे काही स्वतःशी पुटपुटत तरातरा तेथून निघून जातात. असो, जीवाचे हे कसे होते ते समजण्यासाठी 2 भौतिक सामाजिक उदाहरणे सांगितली. वास्तवात स्वतः मुक्त असूनही येथे होत असलेले देहामुळे होत असूनही ते सर्व स्वतःवर ओढून घेऊन भौतिक सुखदुःख पापपुण्य अशा फेऱ्यात जीव स्वतःच्या करणीने अडकतो आणि काहीही कारण नसताना अमुक्तावस्थेत जन्ममरणाचे फेरे घेत राहतो. कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर अशी जीवाची फार शोचनीय अवस्था होते. अशा प्रकारे तुकाराम आपल्याला नसत्या उचापती न करण्याचे अंजन आपल्या डोळ्यात घालत आहेत, परंतु अशा प्रकारे ते आपल्याला वाऱ्यावर सोडत नाहीत. तर या दुसऱ्या चरणाचा शेवटच्या अर्ध्या भागामध्ये यामधून सुटका कशी करून घ्यायची ह्याचा उपदेश करत आहेत. त्यासाठी मार्ग सांगत आहेत, त्याचे वर्म समजून देत आहेत. आता या दुसऱ्या चरणातला शेवटचा भाग असा आहे, वर्म नेणे कोण करिता तो. गाडी कितीही अत्याधुनिक असली, ती महागडी असली, ती चालविणारा कितीही कुशल असला तरी तिची पळू शकत नाही. परंतु त्या गाडीमध्ये जर इंधन घातले तर ती वाऱ्याबरोबर स्पर्धा केल्यासारखी पळू लागते. अर्थात यामुळे असेही आहे की त्या पळणाऱ्या गाडीमधील इंधन संपले की ती जागच्या जागी उभी राहते, पळू शकत नाही. तसेच जर गाडी नादुरुस्त झाली, बिघडली, तर तिच्यात कितीही इंधन घातले तरी ती पळू शकत नाही. तथापि तेच इंधन जर सुस्थितीत असलेल्या दुसऱ्या गाडीत घातले तर ती दुसरी गाडी पळू लागते. या रूपकात्मक उदाहरणामध्ये जीवाने देहाच्या बद्धपणामध्ये कसे अडकू नये याचे वर्म लपलेले आहे. येथे देह म्हणजे गाडी, चैतन्य म्हणजे इंधन. देह त्याचा तो कुठेही जाऊ शकत नाही, त्यासाठी त्याला चैतन्याची गरज आहे. यामुळे देहाने कितीही उपभोगांचे मांडे खाल्ले तरी जोपर्यंत त्याला चैतन्याची साथ मिळत नाही तोपर्यंत तो त्या उपभोगासाठी कोणतीही हालचाल करू शकत नाही. हे चैतन्य म्हणजे आपण त्याला जीव असे म्हणतो. समजा देहाला उपभोग घ्यायचे आहेत, परंतु जर आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले तर देह त्याचा तो उपभोग घेऊ शकत नाही. जर आपण देहाच्या अवाजवी, अयोगिक, संचितासाठी उपयुक्त नसलेल्या अशा या उपभोगांकडे दुर्लक्ष केले तर तो देह काहीही करू शकत नाही. अशा प्रकारे देहाकडे दुर्लक्ष होण्यासाठी आपण त्याहीपेक्षा जास्त वरचढ अन्य ठिकाणी गुंतलेले असले पाहिजे. यासाठी सर्वात उच्च गोष्ट आपल्याला संतांनी सांगितली आहे आणि ती म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण. आपण कर्मयोग झाला की अन्य वेळी नामस्मरणात रत असावे. आता अशा वेळी जर देहाच्या हट्टामुळे उपभोगांसाठी आपण बाहेर गेलो तरी आपण सरळ देवळात जावे आणि देहाला सांगावे की तुला जेथे जायचे तेथे जा. काय करेल देह हो? काहीही करणार नाही, काही करूही शकत नाही. असे आपण काही वेळा केले की देह हतबल होतो आणि देवळामधील कार्यक्रमात सहभागी होतो. आपण देहाच्या हट्टामधून सुटतो. याचा अजून एक फायदा असा की ज्यावेळी देह चैतन्य धारण करण्याच्या क्षमतेचा राहत नाही त्यावेळी चैतन्य जसेच्या तसे असते, परंतु देह थकतो आणि कलेवर होऊन मृत होतो, त्याचे शोभ होते. परंतु आपण अंशात्मा, चैतन्य, जीव तसेच असल्यामुळे आपण पुनर्जन्म घेतो.
नवीन देह धारण करतो त्यावर त्या पूर्वीच्या देहाचे संस्कार न होता आपल्या नामस्मरणाचे संस्कार होतात। या चरणामध्ये तुकाराम बुवा हेच ते वर्म सांगत आहेत। तथापि असे झाले नाही तर त्याचा कोणता परिणाम होतो ते तुकाराम बुवा पुढे शेवटच्या चरणामध्ये सांगत आहेत। चरण आहे, तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण, जैसा मृग क्षीण मृगजळी। या अभंगाची सांगता करताना या शेवटच्या चरणात तुकाराम बुवा सांगतात की तथापि जर असे न होईल तर जीव देहाच्या भोगलोलुपमध्ये ऋतून संचिताला उपयुक्त नसलेले उपभोग घेऊन जन्म मरण्याच्या फेऱ्यात बद्ध होतो। त्याचे जीवित राहण्याचे श्रम वाया जाते। यासाठी तुकाराम बुवा येथे उदाहरण देत आहेत। हरिणाला तहान लागते, दूरवर त्याला पाणी दिसते, त्याबरोबर ते वेगाने पळत पळत त्या ठिकाणी जाते, परंतु त्याचा भ्रमनिरास होतो, कारण त्याला पाणी असे दिसलेले ते उन्हाच्या झळाळ्यांपुढे पाण्याचा आभास करणारे मृगजळ असते। यासाठी आपण आणि देह पृथक आहोत याचे सतत भान ठेवावे। देहाच्या आहारी जाऊ नये। देह मनाच्या चिथावणीने आपल्या संचिताला उपयुक्त नसलेले उपभोग घेऊ इच्छितो। यासाठी सतत अध्यात्म, सद्गुरू, संत यांच्या सान्निध्यात असावे। ते सांगतील ती साधना उपासना करावी। यायोगे आपण आत्मप्रेरणेने जीवन जगतो आणि याच देही आपली आत्मयात्रा मार्गस्थ होते। हरिओम।